आजची दिवसाची सुरुवात ही अशी झाली होती. आज होती आषाढी एकादशी. त्याच्यामुळे देवाची पूजा छान अशी करून घेतली. लेकरांना उठवल्यानंतर रेडी केले होते आम्ही. खूप छान दिसत होते. आम्ही पण रेडी झालो आणि निघालो होतो मंदिराकडे. पोहोचलो होतो तेव्हाच ती दिंडी पण निघाली. मग आम्ही पण दिंडीमध्ये निघालो होता म्हणून ऐकून मागून घेतला मी. हे बघा आम्ही असे दिसत होतो. मी आणि दिदी ऐश्वर्या पुढे गेल्यानंतर फुगड्या खेळल्यात. मला खूप चक्कर येत होती म्हणून मी थांबले होते. हे बघा आमचे महाराज पकवाज वाजवत होते. किती येतील असं वाटलं फुगडी खेळायला, पण आलेच नाहीत म्हणून मी एकटीच खेळले. हे नंतर ऐश्वर्या आणि दिदी खेळत होत्या. ते झाले की लगेच नंतर दिंडी निघाली. आम्ही समधी निघालो होतो. आमच्या चिवताई आणि परी बळजबरी कपडे घातले होते म्हणते तसं करत होत्या. त्याच्या आतून भरपूर समजावून सांगितलं पण ते ऐकलंच नाहीत. दिंडी परतली होती मंदिरापाशी परत. होतं टाळ वाजवत, पावलं खेळत, इतकी मजा आली होती ना बस. मग काय गोल फिरून रुक्मिणीच्या मंदिराकडे गेलो होतो. छोटा वारकरी मस्त टाळ वाजवत होता. अभंग झालेत. नंतर देवाची आरती चालू झाली होती. आरतीसाठी बरेच जण होते. हे समध्यामुळं शोभा आली होती कार्यक्रमासाठी. इतकं भारी पावलं वगैरे खेळत मस्त आलेत ना. बायकांनी पण छान पावलं वगैरे खेळलेत, फुगड्या खेळल्यात. इतकं भारी वाटत होतं की मस्त. तरी पण तसंच खेळलं थोडंफार. मग देवाचं दर्शन करायला गेलो होतो आम्ही. दर्शन केलं, मग प्रसाद घेतला, प्रसाद खाल्लो, फोटो काढलेत आम्ही समजा फॅमिलीने थोडेफार. हे बघा आम्ही जवळजवळचा फोटो आहे घेतले बहीण भावांचे. परत माझे आणि दादूचे पण काही काढून घेतले. आजचा दिवस आमचा तर खरंच खूप छान गेला. आजच्यासाठी एवढंच. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.